पश्चिमेतील भगतसिंग नगर परिसरात पुन्हा एकदा लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी शरीफ सलीम शेख या आरोपीला अटक करून तब्बल 8,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा केला असला तरी या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण प्रश्न एका आरोपीच्या अटकेचा नाही तर वर्षानुवर्षे अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या साखळीचा आहे। जर भगतसिंग नगर परिसरातून वारंवार ड्रग्जचा साठा सापडत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू असताना पोलीस नेमके काय करत होते असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या कारवाईत 24.420 ग्रॅम हेरोईन पावडर, 155 सोल्युशन आणि थिनरच्या बाटल्या तसेच 500 अंमली गोळ्या जप्त करण्यात आल्या। मात्र एवढा मोठा साठा एका व्यक्तीकडे असणे शक्य आहे का? या मालाचा पुरवठा कुठून होत होता? याचा लाभ कोण घेत होते? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार भगतसिंग नगर, विमको नाका, बुवापाडा, फुले नगर, बुलंदचाळ आणि जावसई परिसरात अनेक वर्षांपासून गावठी दारू, जुगार अड्डे, अनधिकृत क्लब आणि अंमली पदार्थांचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे। या ठिकाणांची माहिती पोलिसांना नसावी असे मानणे अशक्य आहे। त्यामुळे या अवैध धंद्यांना कोणाचे संरक्षण मिळत आहे याबाबत संशय अधिक गडद होत आहे। या भागात चरस, गांजा, एमडी, गर्द, नशेच्या गोळ्या, कोरेक्स आणि इतर अनेक अंमली पदार्थ खुलेआम विकले जात आहेत। ही नशेची साखळी आता केवळ तरुणांपुरती मर्यादित राहिलेली नसून लहान मुलांपर्यंत नशेचे जाळे पोहोचत आहे आणि संपूर्ण युवा पिढी बर्बाद होत आहे अशी भीती पालक व्यक्त करतायत। विशेष म्हणजे अंबरनाथ आणि उल्हासनगर मधून ठाणे व मुंबईपर्यंत अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याच्या चर्चा स्थानिक पातळीवर सातत्याने होत आहेत। जर हे वास्तव असेल तर एवढे मोठे नेटवर्क पोलिसांच्या नजरेतून कसे सुटते की केवळ किरकोळ आरोपींना पकडून कारवाईचा दिखावा केला जातो असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। यापूर्वीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अंमली पदार्थ विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेलाच नागरिकांना जागे करावे लागत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जाते। आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अंबरनाथमधील अनेक भाग हे तरुणांना व्यसनाच्या गर्तेत ढकलणारे केंद्र बनत चालले। शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत नशेचे पदार्थ पोहोचत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे। त्यामुळे केवळ 1-2 आरोपींना अटक करून फोटो सेशन करणाऱ्या कारवाया थांबवून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।